मराठा समाज आंदोलक मनोज जरांगे पाटील हे 30 मे पासून आंतरवाली सराटी इथं पुन्हा एकदा आमरण उपोषणास बसणार आहेत। मराठा समाज आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली। यात त्यांनी मराठा कुणबी प्रमाणपत्रावरून फडणवीस सरकारला खडे बोल सुनावले। येत्या 30 मे पासून आंतरवाली सराटीत आपण स्वतः पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसणार आहोत। तसंच या आंदोलनात 3 कोटी मराठे सामील होतील असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे। मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला बसण्यापूर्वी आंतरवाली सराटी इथं बैठक बोलावली होती। त्यावेळी त्यांनी पुन्हा उपोषणाला बसणार असल्याची घोषणा केली। आपण 2.5-3 वर्षापासून लढत आहोत। समाजाच्या पदरात काय पडलं? जून महिन्यात ऍडमिशन आहेत, 58 लाख नोंदी निघाल्या आहेत। सरकार जळतंय, मराठा समाजाला मोठं होऊ द्यायचं नाही, ही सरकारची भूमिका आहे। सत्तेशिवाय नाही तर मराठ्यांशिवाय शहाणपण चालत नाही। आपल्या समाजाचा एवढा द्वेष का, असा सवाल त्यांनी केला। पुढे ते म्हणाले की मी प्रामाणिक आहे, आपल्याला वारंवार लढावं लागणार आहे। आता आंदोलन कसं करायचं की पुन्हा फडणवीसांना चारी दिशेला काही दिसलं नाही पाहिजे, नुसतेच मराठी दिसले पाहिजेत। फडणवीस तुम्हाला मंत्री मराठ्यांनीच केले, अधिकारी प्रमाणपत्र देत नाही, याला फडणवीसच जबाबदार आहे, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।